नमस्कार मित्रांनो, गुलाबी शहर जयपूरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एक अद्भुत वास्तू, हवा महल। हजारो खिडक्या, गुलाबी वाळूचा दगड आणि राजस्थानी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना। चला तर मग या ऐतिहासिक वास्तूची कथा, रचना आणि रहस्य जाणून घेऊया। हवा महल म्हणजेच वाऱ्यांचा महल। यामागचं गमक म्हणजे त्याची खास रचना। असंख्य छोट्या छोट्या जाळीदार खिडक्यांमधून वारा सतत वाहत राहतो, त्यामुळे कडाक्याच्या उन्हातही आत नैसर्गिक थंडावा जाणवतो, आजच्या नैसर्गिक एअर कंडिशन सारखाच। हवा महल हा 5 मजली आहे आणि संपूर्ण इमारत गुलाबी वाळूच्या दगडापासून उभी आहे। समोरचा दर्शनीय भाग मधमाशाच्या पोळ्यांसारखा दिसतो। सुमारे 953 जाळीदार खिडक्यांनी बनलेला हवा महल फारच सुरेख दिसतो। वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिन्याऐवजी उतार, पालख्या आणि पडदे घेऊन जाण्यासाठी खास सोय केली आहे। स्थापत्य शैलीत राजपूत आणि मुघल शैलीचा सुरेख संगम आहे। बाहेरून भव्य दिसणारा हवा महल आतून साधा पण सुबक आहे। छोट्या अंगणासह अनेक स्तर आहेत। जाळीदार खिडक्यांमधून येणारा मऊ प्रकाश पण आहे। छतांवर नाजूक रंगकाम आणि भिंतीवरील नक्षीकाम हे सगळं मिळून त्या काळातील शाही जीवनशैलीचं दर्शनच घडवते। हवा महल जंतर मंतर, सिटी पॅलेस आणि जुन्या बाजारपेठांच्या अगदीच जवळ आहे। पूर्वी इथे उभं राहून राजघराण्यातील स्त्रिया शहरातील तिरजा उत्सव, हत्ती मिरवणूक, राजकीय समारंभ पाहायच्या आणि इथून गुलाबी शहराचं अप्रतिम दृश्य दिसायचं। हवा महलच्या मागील बाजूनेच प्रवेश आहे, हे अनेकांना माहीतच नसतं। इमारतीचा पाया फारच अरुंद आहे, तरीही ती उंच आणि मजबूत आहे। पावसाळ्यात गुलाबी दगडावर पाण्याचे थेंब पडले की महाल अधिकच सुंदर दिसतो। सूर्यास्ताच्या वेळी प्रकाश बदलला की हवा महालाचे रंग बदलल्यासारखे वाटतात। आज हवा महल हा जयपूरमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक आहे। दरवर्षी लाखो पर्यटक इथे येतात। राजस्थान सरकारकडून त्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जातात, जेणेकरून ही ऐतिहासिक वारसा पुढे पिढ्यांसाठी जपला जाईल।
हवा महल म्हणजे फक्त एक इमारतच नाही, तर तो इतिहास, परंपरा आणि स्थापत्यकलेचा जिवंत पुरावा आहे. जयपूरला आलात तर हवा महलला नक्कीच भेट द्या आणि त्या हजारो खिडक्यांमधून इतिहासाचा श्वास अनुभवा. हवा महलची प्रवेश फी, लोकेशन हे तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.